चे द्या तुमचा. आम्ही राजू भांडेकर गडचिरोलीत राहतो. आम्हाला हा फटाचा शौक 2001 पासून लागलेला आहे. त्यामुळे आपण बैल छोटे घेतात आणि त्यांना ट्रेनिंग देऊन आम्ही त्याला तयार करतात. पालताना मुलाईवर जेवढे आपण लक्ष देतात तेवढाच आपण यांच्यावर पण लक्ष देतात. त्याच्यामुळे या बैलांचं का अभिनंदन आहे. आणि असेच आपल्याला आशीर्वाद देतात. बैलांच्या मागे किती मेहनत करत असता? बैलाच्या खूप मेहनत होते. यांना 2 बैलाला 1 माणूस लागते. यांचा आता खर्च बिर्च सांगणं खूप चुकीचं नाही, नको सांगा. जे योग्य वाटते ते सांगा. खाणेपिणे नाही सांगते. योग्य तो आहार देत असतो. यांना टाईमशीर आपण सकाळला 9 वाजे यांना उंडे वगैरे कणिक जे काही द्यायचे आहे ते देतात. सायंकाळी 6 वाजे देतात आणि यांच्यावरच आपला नाद आहे. कोणकोणत्या शंकरपटामध्ये जात असता मग? आम्ही महाराष्ट्रात पूर्ण शंकरपटावर नेतो. खाली पाडी सेकंडवर आम्ही चालवत नाही बैल. तर सर मसलीचा शंकरपट कसा वाटतो? मसलीचा शंकरपट छान वाटते. आपल्या जोडी जिंकल्यानंतर. तुमची जे टीम आहे, जे मुलं आहेत तुमची बैलांची सेवा करतात, त्यांच्याबद्दल काय सांगाल? आपले मुलं आता आपल्याकडे 25-30 लोकांचा ग्रुप आहे. म्हणजे आपली टीम 25 लोकांची आपण मिळून घडून त्यांना सजवतो. त्यांची मेहनत करतात. त्याला ट्रेनिंग देतो 8 दिवसाला 4 दिवसाला. आणि जिथं कुठं शंकरपट राहिले तिथं आपल्या जोड्या वगैरे उतरू. आपल्याला जिथे योग्य वाटलं तिथं आपण गेम करतो. या बैलांचा परिचय करून द्या. हिचं नाव आहे हेगडी. याला बैलाचं सांगा सर. हा आता आहे 5 वर्षाचा आहे. बस हा आपण लहान होता तेव्हा घेतलं याला. त्याच्यानंतर आपण याला ट्रेनिंग दिली. त्याच्यानंतर हा मोठा झाला आणि हा त्याच्या जीवनातला पहिला खेळ आहे. पहिला खेळ आहे आणि सगळ्यात मोठा खेळ खेळून आपण याला विजय घोषित केला.